सध्या सोशल मीडियावर एकाच नावाची चर्चा आहे, कॉकरोच नाही हो #मेलोडीची। नुकत्याच पार पडलेल्या G7 समिटमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताच्या पंतप्रधानांच्या केमिस्ट्रीने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलंय। पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे सगळे नेते अचानक कुठे आणि का भेटतात ते? हे G7 समिट म्हणजे नक्की काय असतं? मोदी आणि ट्रम्प यांची ही भेट इतकी का गाजली? या समिटमध्ये भारत होता की नाही? आणि या सगळ्या घडामोडींमध्ये आपल्या भारताला नक्की काय काय फायदा होणार आहे, सगळं काही अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया। नमस्कार, मी गौरी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं मनापासून स्वागत। काही दिवसांपासून झुरळं ही खूप ट्रेंडिंगला होती, पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याने सोशल मीडियावरील सर्व ट्रेंड्सला मागे टाकलं। तो व्हिडिओ होता G7 समिटचा। यंदाची 52वी G7 शिखर परिषद ही 15 ते 17 जून 2026 दरम्यान इटलीत नाही तर फ्रान्समधील एव्हियन-ले-बेन्स या देखण्या शहरात आयोजित करण्यात आली होती। जागतिक पातळीवर ही परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण जागतिक पातळीवरील 7 सर्वात मोठ्या प्रगत अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या समूहाचं वार्षिक संमेलन असतं। पण हे G7 समिट म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर G7 म्हणजेच ग्रुप ऑफ 7, ज्यात जपान, अमेरिका, इटली, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी अशा या जगातील 7 सर्वात श्रीमंत आणि प्रगत देशांचा समावेश होतो। G7 हे इंटर गव्हर्नमेंटल पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक फॉरम आहे। युरोपियन संघ हा प्रत्येक G7 समिटमध्ये सहभाग घेत असतो। 1975च्या तेल संकटानंतर जगाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी हा ग्रुप बनवला गेला होता। तेव्हापासून दरवर्षी जगाची अर्थव्यवस्था आणि सुरक्षा कशी चालवायची यावर मोठे निर्णय घेण्यासाठी हे सगळेजण एकत्र येत असतात। आता तुम्ही म्हणाल, यात भारताचं नाव कुठे आहे? पण तुम्हाला माहितीये का, आज जगाची कोणतीही महत्त्वाची गोष्ट ही भारताशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीये। भारताची अफाट लोकसंख्या, मजबूत अर्थव्यवस्था आणि आशियातील वर्चस्व पाहून फ्रान्सने भारताला विशेष पाहुणा म्हणजेच पार्टनर कंट्री म्हणून आदरपूर्वक बोलवलं होतं। त्यामुळे सदस्य नसतानाही भारताला मिळालेलं हे आमंत्रण जागतिक स्तरावर भारत देशाचं वाढतं महत्त्व आणि ग्लोबल साऊथचं प्रतिनिधित्व अधोरेखित करतंय। आतापर्यंत भारताने तब्बल 13 वेळा G7 समिटमध्ये सहभाग घेतलाय आणि भारताच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांनी एकदा, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 5 वेळा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत 7 वेळा सातत्यपूर्ण सहभाग नोंदवलाय। यंदाच्या समिटमध्ये सोशल मीडियावरील मेलोडी क्रेज सोबतच सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरली ती म्हणजे मोदी आणि ट्रम्प यांची भेट। ट्रम्प यांनी नुकताच मिडल ईस्टमध्ये घडवून आणलेला शांतता करार आणि जागतिक तणाव कमी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे मोदींनी तर कौतुक केलंच, पण त्यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी तोंड भरून मोदींचं देखील कौतुक केलंय। He's a tough trader and he loves the Indian people, but he also loves the USA. पण ही भेट फक्त गप्पा मारण्यापुरती नव्हती, तर या दोन्ही नेत्यांमध्ये भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे अनेक व्यापारी आणि लष्करी करार हे निश्चित झाले आहेत। आता G7 मध्ये यंदा कोणते महत्त्वाचे ठराव मंजूर झालेत तर पहिला पाहूयात, क्रिटिकल मिनरल्स व्हॅल्यू चेन्स। यावेळी यजमान देश फ्रान्सने काही महत्त्वाचे ठराव मंजूर करून घेतलेत। पहिला मोठा निर्णय म्हणजे आपल्या मोबाईल बॅटरीज, सेमीकंडक्टर्स आणि ग्रीन एनर्जीसाठी लागणारं दुर्मिळ धातू सध्या चीन नियंत्रित करतोय। त्यामुळे क्रिटिकल मिनरल्सवर चीनचं वर्चस्व कमी करण्याचा निर्णय घेऊन G7 देशांनी आता या सप्लाय चेनमध्ये भारताला भागीदार बनवण्याचा निर्णय घेतलाय। दुसरा मुद्दा पाहूयात, सुरक्षित AI तंत्रज्ञान आणि मुलांचे ऑनलाईन संरक्षण म्हणजेच सायबर सिक्युरिटी। AIचा लहान मुलांवर होणारा वाईट परिणाम आणि डिजिटल स्पेस सुरक्षित करण्यासाठी कडक नियम बनवण्यावर सर्व देशांचं एकमत झालंय। तिसरा मुद्दा येतो तो जागतिक सुरक्षा आणि शांततेचा। तिसरा मुद्दा होता तो जगातील युद्ध थांबवणे, रशिया, युक्रेन आणि मिडल ईस्टमधील तणाव कमी करण्यासाठी भारताने नेहमीच मध्यस्थीची भूमिका घेतली आहे आणि G7 मध्येही शांततेचा हा भारतीय मार्ग मान्य देखील करण्यात आलाय। आता यानंतर येतो तो महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्याचा भारताला काय फायदा होणार आहे तर अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक घेणार आहे। पश्चिमेकडील देश आता चीनला पर्याय शोधतोय।
G7च्या या निर्णयामुळे अमेरिकन आणि युरोपियन कंपन्या भारतात कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक करतील, ज्यामुळे आपल्याकडे रोजगाराच्या नवीन संधी या उपलब्ध होणार आहेत. हायटेक टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होईल. ट्रम्प प्रशासनासोबतच्या चांगल्या संबंधांमुळे भारताला संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक अमेरिकन तंत्रज्ञान जसं की जेट इंजिन आणि ड्रोन तंत्रज्ञान मिळण्याचा मार्ग आता सोपा होणार आहे. ग्लोबल साऊथचा नेता भारत हा जगातील विकसनशील देशांचा आवाज बनलाय. G7च्या मंचावर जाऊन भारताने या देशांचे प्रश्न मांडल्यामुळे जागतिक पातळीवर भारताची लीडर म्हणून प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे. आता या सगळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी हे सोबत असतील तर चर्चा तर होणारच, पण मेलोनी आणि मोदी यांच्यातील ही घट्ट मैत्री संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वाची ठरते. मेलोनी मोदी यांच्या या मैत्रीबद्दल तुमचं मत काय आहे? आणि G7 समिटमध्ये भारताच्या फायद्याचे निर्णय खरोखरच झाले आहेत का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.